श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 18 जूनला 2026 मधला शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे. बघा, हा गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू श्री हरी विष्णू यांना समर्पित असणारा हा दिवस आहे. गुरुपुष्य अमृत योग म्हणजे हा असा योग आहे, या योगावर आपण एखादी वस्तू खरेदी केली तर ती आपल्याकडे लक्षपटीने टिकते. एखादं काम आपण हाती घेतलं तर त्या कामात यश मिळतं. अडकलेली कामे आपली पूर्ण होतात, या दिवशी पूर्ण केली जातात. तर ती कामंसुद्धा या दिवशी पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहायची गरज नाही. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुष्य अमृत हा योग निर्माण होतो आणि नक्षत्र इतके शुभ मानले जातात की या नक्षत्राची सर्व देवी देवतांची पूजा करत असतात. आणि या गुरुपुष्य अमृत योगावर आपण जी देवी लक्ष्मीची पूजा केली तर तिची अखंड कृपादृष्टी ही आपल्यावर मिळत असते आणि म्हणूनच या गुरुपुष्य अमृत योगावर अतिशय महत्त्व दिलं जातं. या दिवशी माता लक्ष्मीसोबत आपल्याला कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते. ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता भासत नाही. त्या घरातील सर्व दुःख हे नाहीसे होतात. असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात धनाची देवी महालक्ष्मी जी आहे आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असेल, आपल्या घरातील ती येणार असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही उपाय सेवा आपल्या घरामध्ये करायच्या असतात. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही खास सेवा आणि उपाय केले जाते तर घरामध्ये त्या माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आज गुरुवार गुरुपुष्य अमृत योगावर संध्याकाळी कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. ती वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, अलक्ष्मी, वाईट शक्ती, नकारात्मकता, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची खूप अशी भरभरून प्रगती होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. महालक्ष्मीची कृपादृष्टी ही आपल्या घरावरच कायम राहते. माता लक्ष्मीचा वरदहस्त राहील. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापूरसोबत जाळायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी किती वाजता करायचा आहे तर आपल्याला 7, 8, 9, 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. शक्यतो 6 ते 9:30 दरम्यानच हा उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा आहे. तर आपल्याला बघा, संध्याकाळी गंगाजल जे आहे तर उंबरठ्याच्या आत बाहेर शिंपडायचं आहे. आपल्याला माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे तुळशीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. अंगणामध्ये दिवा लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावून संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि आपल्याला त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. घरामध्ये प्रसन्न वातावरण करायचं आहे. दरवाजे, खिडक्या आपल्याला सगळं उघडं करायचं आहे. घरातलं वातावरण शुद्ध करायचं आहे आणि सकारात्मक ऊर्जा संचार होते. नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर झाल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदत असते. त्यामुळे बघा, जर तुमच्या घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणे, मतभेद असेल तर यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय तेवढाच प्रभावी असतो. तसेच हा उपाय केल्याने घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष सुद्धा दूर होतात. आपल्या घरातील जे काही दोष असतील, काही संकट आहे तर ती संपूर्णपणे उपायाने नष्ट होतात. त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. तर देवघरामध्ये छान असा तुपाचा दिवा देखील आपल्याला लावून घ्यायचा आहे. तो नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल. मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्ही दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं असेल तर तुमच्याकडे तर ते घ्यायचं आहे. ते नसेल तर एखादी मातीची पंती घ्या किंवा एखादी तुम्ही प्लेट घेतली तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजे आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे. भीमसेनी कापूर नसेल ती तर कोणताही कापूर असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे. कापराचे खूप जास्त फायदे असतात. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल. यासोबत आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहे. अखंड
आपल्याला फुलाच्या लवंगा असेल तर अशा 2 चांगल्या अखंड लवंगा ठेवायच्या आहे आणि 2 हिरव्या विलायची तुम्हाला त्यासोबत ठेवायची आहे. हिरवी विलायची म्हणजे जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तीच ती हिरवी विलायची असेल आणि ती तुम्हाला त्या लवंगासोबत कापरावर ठेवायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळेस उतरवून घ्यायची आहे आणि त्या कापूरसोबत आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केला की त्यावर एक तमालपत्रसुद्धा ठेवायचं आहे, ज्याला तेजपत्ता असं म्हणतात आणि तो आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, तर एक चांगलं तमालपत्रसुद्धा त्यासोबत ठेवायचं आहे आणि त्यावरून आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता हा कापूर प्रज्वलित केला की तुम्हाला नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवर्ण मंत्राचे पठण आपल्याला कुलदेवीची मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. या मंत्राचं पठण करत असताना या वस्तू तुम्हाला कापूरसोबत आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहे आणि यानंतर काही वेळाने भांडं उचलून आपल्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये फिरवायचा आहे आणि वेळेसाठी हे भांडं उंबरठ्यावरती सुद्धा नेऊन ठेवायचं आहे आणि काही वेळ हे तिथे ठेवल्यानंतर पुन्हा उचलून घ्यायचं आहे, आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर फिरवायचा आहे. म्हणूनच एखादं मोठं ताट घ्या, त्या ताटामध्ये तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं किंवा ही जे काही प्लेट आहे ती घ्यायची आहे आणि हे ठेवायचं आहे. सहज ते धूर आपल्या घरामध्ये फिरून शकतात. आता त्यानंतर ह्या वस्तू जाळल्या की सर्व वस्तू आपल्याला काढून घ्यायच्या आहे, ज्या शिल्लक आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि हे भांडे तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकतात. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला घरामध्ये आज गुरुपुष्य अमृत योगावरती आहे तर तो करायचा आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने खरंच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल आहे तर ते दिसून येतील. घरातील लक्ष्मी बाहेर जाईल आणि घरात साक्षात देवी लक्ष्मी प्रवेश करेल. त्यासोबत आज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे तर ते ठेवून हा उपाय करायचा आहे. घरामध्ये कधीच आपल्याला वादविवाद हा उपाय करताना करायचा नाही आणि आपल्या घरामध्ये सुतक विटाळ असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल. आज गुरुपुष्य अमृत योगावरती प्रत्येकाने हा उपाय घरामध्ये नक्की करा. घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल. पितृदोष दूर होईल, वास्तुदोष दूर होईल, भांडणे दूर होतील, सुख शांती समृद्धी वाढेल. त्यासाठी हा उपाय आज नक्की करा. हा या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे, त्यामुळे प्रत्येकाने ह्या वस्तू कापूरसोबत नक्की जाळा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.